महापालिका निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। एकाच वेळी एकाच वॉर्डमध्ये मतमोजणी केली जाणार। दुपारपर्यंत स्पष्ट होणाऱ्या निकालाच्या चित्राला आता रात्र उजाडून जाण्याची सुद्धा शक्यता आहे। नक्की कुठल्या पद्धतीने मतमोजणी करायची याबाबत पालिका सुद्धा संभ्रमात आहे। मार्गदर्शक सूचना देण्यासाठी पालिकेचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। या निवडणुकीमध्ये मुंबईतील 227 प्रभागांसाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये तैनात करण्यात आलेली आहेत। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 23 विभाग कार्यालयांमध्ये सुमारे 28 टेबल लावण्यात येतील। या ठिकाणी एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर ही मोजणी झाल्याने अर्धा ते 1 तासात निकाल लागेल। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, यंत्रणा स्वतः, प्रशासन स्वतः संभ्रमात दिसते, समन्वयाचा अभाव म्हणायचा? संदर्भात पत्रक सुद्धा दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पालिका सुद्धा संभ्रमात आहे। निवडणूक आयोगाकडून खरं तर मार्गदर्शक तत्व जी आहे ती खरं तर मागवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होते। लगेच दुसऱ्या दिवशी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। मात्र 227 मुंबईतला जर विचार केला तर 227 प्रभागांसाठी एकूण 23 विभाग निवडणूक कार्यालय तैनात करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 28 म्हणजे 23 विभागामध्ये 28 टेबल जे आहेत ते लावण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रत्येक प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतरच पुढच्या प्रभागाची मतमोजणी होईल अशा पद्धतीची जी माहिती आहे ती खरं तर समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे दुपारपर्यंत अपेक्षित असलेले जे निकाल आहेत ते कुठेतरी रखडण्याची शक्यता असलेली आपल्याला पाहायला मिळते। पालिका निवडणुकीची मतमोजणी एकाच वेळी एकाच वॉर्डची होणार असल्यामुळे खरं तर हा निकाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत किंवा उशिरा रात्री सुद्धा लागू शकतो। त्यामुळे संभ्रम नक्कीच विक्रांत आहे। पालिकाने याबाबत पत्रव्यवहार सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात आता नेमकी कोणती तत्व निवडणूक आयोग पालिकेला देतं काम हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्याच्या माहितीनुसार जी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती कुठेतरी रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।